पाठिंबा दिला. पण ते न करता भारतीय जनता पक्षातील पुरुष खासदारांच्या आणि पुरुष नेत्यांच्या जागा वाचायला पाहिजेत यासाठी 850 जागा करण्याचं हे षडयंत्र होतं. ते संसदेमध्येच लोकशाही मार्गानं उधळून लावलं. हे ढोंग आणि ही भोंदूगिरी महिलांच्या नावावरची शोषण भाजप करते जे महिलांच्या नावाखाली, त्याचा आम्ही पर्दाफाश केला. सर, यामध्ये एक मुद्दा असा आहे की मोदीजींच्या ध्येयबोलीबद्दल सातत्यानं सांगितलं जातंय, बोललं जातंय आणि एकीकडे अमित शहा आक्रमकपणे मांडतात आणि दुसरीकडे देशामध्ये एक संदेश जातो की मोदी काही करू शकत होते, त्यांचं विधेयक पडतं. नाही, हा या विधेयकानिमित्त नरेंद्र मोदी विरुद्ध अमित शहा संघर्ष पाहायला मिळाला पक्षांतर्गत. नरेंद्र मोदी विरुद्ध अमित शहा हा जो एक पक्षांतर्गत संघर्ष सुरू आहे असं बाहेरच्या दबक्या आवाजात तुम्हाला दिसत होतं, ते लोकसभेच्या पटलावर आम्हाला पाहता आलं. अमित शहा म्हणतात की आनंदोत्सव हा निंदनीय आहे. तुम्ही कोण म्हणताय? अमित शहा म्हणतात की तुम्ही विधेयक पडल्याच्या नंतर जो आनंदोत्सव केला. आम्ही विधेयक कुठे पडलंय? महिला आरक्षणाचं विधेयक हे 2023 सप्टेंबर 2023 मंजूर झालेलं आहे. तुम्ही 2023चे सोशल मीडियावरचे यांचे ट्विट पहा. देवेंद्र फडणवीस यांचे एक ट्विट मी प्रसिद्ध केलंय. पहिला असेल की 2023ला महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला, मोदींचं अभिनंदन केलंय. स्वतः नरेंद्र मोदींनी त्यावेळेला आनंद व्यक्त केलाय. आम्ही आनंद 2023ला व्यक्त केलाय महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल. काल जो आम्ही आनंद व्यक्त केलेला आहे तो लोकशाहीचं रक्षण केल्याबद्दल. असं असलं तरी महिला